कर्णधार भरत पाटील यांनी म्हटले की आम्हाला फलंदाजीच हवी होती आणि मनासारखे मिळालेले आहे. पाहूया कशी कामगिरी होते फलंदाजांची. जय हनुमान क्रीडानगरीमध्ये खूपच सुंदर असं मैदान, निसर्गरम्य असं मैदान आहे. समोर स्टेजच्या समोर बघितलं तर जय हनुमानाचं मंदिर, त्यानंतर डाव्या बाजूला अंगणवाडी, त्यानंतर जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि उजव्या बाजूला बघितलं तर खाडी आहे. असं एकदम निसर्गरम्य असं वातावरण या सारंगावच्या क्रीडानगरीमध्ये. नक्कीच इथे संध्याकाळपर्यंत राहिलो तरी काही कंटाळा येणार नाही. नीलम नाईक स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला संदीप पाटील आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय किशोर. किशोर पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. पॉवर प्लेचे षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण बघितले तर डीपला तैनात केलेले आहेत. मला वाटतं दिलीप पाटील आहे डीपला, लॉंग ऑनला, आणि मिड विकेटला लहू पाटील. तर पहिले षटक निकम पाटील याच्या मार्फत पहिला चेंडू नीलम नाईक साठी सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा येतो, पहिलाच नो बॉल. पहिला चेंडू मला वाटतं आउटसाइड ऑफ द पिच, पिचच्या बाहेर पिचिंग केला होता. नो बॉल पहिल्या चेंडूवर येतोय आणि फ्री हिट, पहिल्याच चेंडूवर फ्री हिट मिळते. नशीब चांगले आहेत कारवलीवाल्यांचे. असे सुरेख असा चेंडू टोलवलाय, चेंडू जातो फाईन लेग सीमारेषेबाहेर. चौकार, चौकाराने इथे खाते खोललेलं आहे. नीलम नाईक याने धावसंख्या होती ती 5. पाच धावा आलेल्या आहेत. गोलंदाज किशोर, पहिला चेंडू स्क्वेअर होता, त्यानंतर हा सुद्धा एक खराब चेंडू होता, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. त्याला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं होतं नीलम नाईक याने आणि चौकार मिळतोय फ्री हिटवर. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जात आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत लहू पाटील आलेले आहेत. समोर जी लाल कलरची कार आहे तर ती कृपया काढायची आहे. त्याला फलंदाजांना त्रास होतोय. किशोर पाटील पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. समोर नीलम नाईक परत एकदा त्याच ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता, जागा बनवली होती, परंतु चेंडू मात्र बॅटला लागला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. चौकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक येते किशोर पाटील याचं. पुन्हा एकदा किशोर, नीलम नाईक साठी हा चेंडू. फुलटॉस चेंडू आहे, खेळून काढलेला आहे. लॉंग ऑनला दिलीप पाटील आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 6. बिनबाद 6 अशी सुरुवात झालेली आहे. सकाळच्या सत्रामधील हा पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्याला थोडासा उशीर इथे झालेला आहे. थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागली सुनील पाटील यांना. सुरेख असा ड्राईव्हचा फटका, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, पायाने ते क्षेत्ररक्षण केलेलं आहे. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच तिथे 2 धावा वाचवल्या आहेत संघासाठी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 8. पुन्हा एकदा किशोर पाटील संदीप पाटीलसाठी पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका बघतोय. आता मात्र चेंडू निसटलेला आहे आणि एक्स्ट्रा कव्हर सीमेरेषेबाहेर जाणारा हा चौकार. बॉल हातातून निसटला, हाताला लागलाही नाही. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील. 4 धावांनी संघाची धावसंख्या 12. शेवटचा चेंडू या षटकातील. 2 चौकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेले आहेत. पुन्हा एकदा किशोर संदीप साठी फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे.
चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषे बाहेर षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धाव संख्या होती ती 18 आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात इथे जय बजरंग कारिवली संघाने केलेली आहे. कारण कर्णधार भरत पटेल यांनी म्हटलं होते की आमच्या मनासारखं आहे हा निर्णय, आम्हाला फलंदाजी दिलेली आहे, आम्हाला फलंदाजीच करायची होती. आणि आतापर्यंत तरी ऑल इज वेल कारिवली संघासाठी. एक षटकार 2 चौकार या ओव्हरमध्ये आलेले आहेत. संदीप पाटील याने 12 धावा बनवल्या तर नीलम नाईक याने 5 धावा बनवल्या. नवीन गोलंदाज ज्ञानेश्वर, सर्वात अनुभवी गोलंदाज जय हनुमान सारंगाव संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज ज्ञानेश्वर उर्फ नानू मामा असे प्रेमाने आम्ही त्यांना म्हणतो. ज्ञानेश्वर नीलम नाईक साठी हा चेंडू सुरेख असा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो. किशोर पाटील तिकडे होते परंतु बॅकअप चांगले आलेला आहे. फक्त एकच धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 19. बिनबाद 19 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर संदीप पाटील याच्यासाठी हा चेंडू असेल. संदीप पाटील याने एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू जातोय गॅप मध्ये, थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार. फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा संदीप याने उचललेला आहे. आणखी एक चौकार जोडला जाईल. धावसंख्या होती ती 23. बिनबाद 23 धावसंख्या. यानंतरचा सामना असेल जय हनुमान गोवे आणि ओम साई पिसे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेक करायची आहे. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. त्याच्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्नही झाला होता परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर संदीप पाटील साठी. यावेळी ड्राईव्हचा फटका सजवलाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रायव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. थोडासा थ्रो वाईड आला. पंचवीस धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. चांगली फलंदाजी सध्या तरी मैदानामध्ये जय बजरंग कारिवली संघाची. एक बलाढ्य संघ आहे जय बजरंग कारिवली. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर षटकार. धावसंख्या होती ती 31. दुसरा षटकार येथे संदीप पाटील याच्या बॅटमधून आलेला आहे. फटकेबाजी चांगली होत आहे मैदानामध्ये. कालच्या दिवसामध्ये श्री कालिका माता कालवार संघाने चांगला खेळ दाखवला आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे सुपर 3 मध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील. 31 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा संदीप पाटील साठी. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. यावेळेस सुद्धा चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषे बाहेर षटकार. लागोपाठ 2 षटकार संदीप पाटीलच्या बॅटमधून आलेले आहेत.
धावसंख्या 37. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 18.5च्या सरासरीने 37 धावा जमवल्या आहेत जय बजरंग कारिवली संघाने. यानंतरचा सामना असेल ओमसाई पिसे आणि जय हनुमान गोवे. तर पहिल्या इनिंग मध्ये खेळ संपल्यानंतर कर्णधार नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. जय हनुमान गोवे आणि ओमसाई पिसे ह्या नंतरचा सामना असेल. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 37 धावा बनवल्या गेल्यात. संदीप पाटील याच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार 2 चौकार आणि 3 षटकार आलेले आहेत आतापर्यंत. 30 धावा वैयक्तिक काढलेल्या आहेत आणि हा चेंडू मात्र इथे सोडून दिलेला आहे. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता मानाजी याने. वाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. 38 धावा. यावेळेसचा चेंडू टॅप केलेला आहे. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. स्ट्राईक जास्तीत जास्त संदीप याला द्यायची आहे. 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 39. पुन्हा एकदा मानाजी संदीप पाटील साठी हा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. लांबच लांब चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतोय उत्तुंग असा षटकार. ओव्हर पिच चेंडू होता आणि जसा खेळायला पाहिजे होता त्याच पद्धतीने खेळलेला आहे संदीप पाटील. 4था षटकार संदीप पाटील याचा. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या हॅलो 45 धावा झालेल्या आहेत. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये 45 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. संदीप पाटील मात्र सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खाऊन आले का माहित. अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला दिलीप पाटील चांगले क्षेत्ररक्षण होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे आणि मात्र स्टंपला चेंडू लावता आला नाही. चेंडू आला होता परंतु स्टंपला लागला नाहीये. नॉट आउट. 2 धावा मिळतील. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 47. पुन्हा एकदा मानाजी संदीप पाटील साठी हा चेंडू. अतिशय सुरेख असा चेंडू होता. शरीरावर आदळतोय. फलंदाज बाद आहे. पायचीत पहिली सफलता मिळते मानाजी याला. मोठा विकेट. संदीप पाटील बाद होतोय. फलंदाज कुंदन पाटील मैदानावर चाललेले आहेत आणि सारंगावचे जावई आहेत. कालपासून सारंगाव वेलेगावचे भरपूर जावई येत आहेत. मॅच आहे का जत्रा आहे. सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत धावा फलकावर. पहिला 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. सुरेख असा ड्राईव्हचा फटका आणि क्षेत्ररक्षण चांगले केलेले पायांच्या सहाय्याने हा चेंडू अडवलेला आहे मानाजी यांनी. फक्त 1 धाव मिळते. धावसंख्या होते ते 48. षटकार खाल्ल्यानंतर चांगले कमबॅक येते मानाजी याचं. शेवटचा चेंडू या षटकातील. समोर फलंदाज नीलम नाईक.
अतिशय जोरदार असा प्रहार केलेला आहे. तुका मामा यांच्या हातात मात्र चेंडू येत नाही. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय आणि इथे मात्र धावबादची संधी. फलंदाज होईल धावबाद. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. तिसऱ्या षटकामध्ये 49 धावा झालेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज चंदन नाईक मैदानावर आलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी दिलीप पाटील सज्ज होतोय. साईड आर्म गोलंदाज दिलीप पाटील. 49 झालेले आहेत. षटक चांगलं करावे लागेल, रोखावे लागतील धावांना. बघूया, दिलीप पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. विश्वास दाखवले आहे दिलीप पाटील याच्यावर. स्लो ओव्हर मध्ये नेहमी गोलंदाजी करतो दिलीप. पहिला चेंडू चंदनसाठी फुलटॉस चेंडू. चेंडू उडवलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. षटकार. मदतीने धावसंख्या होती ती 55. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना इथे जय बजरंग कारिवली या संघ. दिलीप पाटील पुन्हा एकदा चंदनसाठी. सुरेख असा चेंडू. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालेलं आहे दिलीप पाटील याच्या मार्फत. षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे हाताला गेला होता दिलीप पाटील याच्या मार्फत. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 55. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अतिशय सुरेख असा झेल. गुरु पाटील नवीन फलंदाज झालेले आहेत. चांगले कमबॅक दिलीप पाटील याच्याकडून झाले. षटकार खाल्यानंतर 2 चेंडू मात्र चांगले टाकलेले आहेत. धावसंख्या 55. पुन्हा एकदा दिलीप पाटील. गुरु पाटील साठी हा चेंडू. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगले क्षेत्ररक्षण होईल निकम पाटील याच्याकडून. फक्त आणि फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 56. अब तक 56. 3/56. दिलीप पाटील. सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्करचा मारा केलेला आहे दिलीप पाटील यांनी. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. एस्टन पासून थोडेसे लांब होते लहू पाटील, अन्यथा नक्कीच फलंदाज बाद झाला असता. 2 धावांनी संघाची धावसंख्या 58 झालेली आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये इथे षटकार आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये 1 आणि चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 1 आलेला आहे. दिलीप पाटील कुंदनपल्ली यावेळेसचा चेंडू उचललाय. तुकाराम मामा. अतिशय सुरेख असा झेल.
आपला वेल वाचेल. तुम्ही डिसिजन पेंडिंग ठेवा, हरकत नाही आहे. नाणेफेकी तुमच्या बाजूने लागली तर, कारण की अजूनही हा सामना संपायला 25 ते 30 मिनिटं लागतील. आपण नाणेफेकी करून घ्या. आपण इथे उपस्थित आहेत विजय पाटील, आपण यायचं आहे. ओ टू उमेश. जय हनुमान गोवे संघाचा कर्णधार विजय पाटील आपण यायचं आहे. तसेच टॉसबॉक्समध्ये आगमन होत आहे धीरज पाटील आणि निवृत्ती पाटील यांना विनंती असेल आपण टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. हेड आणि टेल असं कॉईनचं स्वरूप आहे. कोणाचा कॉल असेल? विजय पाटील याचा हेड असा कॉल आहे आणि हेड आलेला आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे विजय. चालेल. टॉस जय हनुमान गोवे संघाने जिंकलेला आहे आणि निर्णय ते नंतर कळवणार आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद उमेश पाटील. सर्वांना जय श्रीराम. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या इनिंगमध्ये इथे जय हनुमान 40+ सारंगाव संघाला धावा बनवायचे आहेत विजयासाठी 59. म्हणजे प्रति ओव्हर आपण विचार केला तर जवळजवळ 15ची सरासरी आहे. बघूया. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा रहेगा क्या. ओम साई पिसे, विपक्ष जय हनुमान गोवे, दोन्ही टीमनं आपल्याला रिपोर्टिंग करा. फलंदाज शरद पाटील आणि तुकाराम पाटील ही जोडी आपण पाहतोय. आमचे करण मंडप डेकोरेटरचे मालक तुकाराम पाटील स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईकला शरद पाटील आणि गोलंदाज आहेत कायरवली संघाचे भारत पाटील. नक्कीच पाटील अँड पाटील कंपनी. 4 ओव्हरमध्ये 59 धावा. यष्टीरक्षक चंदन नाईक इस्टर्नपासून जवळ. शॉट थर्डमॅनला नीलम नाईक आहेत. शॉट फाईन लेगला मनोहर पाटील आहेत. पॉईंट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर मिड ऑफ शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नर असं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. पहिला चेंडू पावलांचा चांगला वापर केला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. तुकाराम पाटीलच्या बॅटमधून हा पहिला दणदणी चौकार. चेंडूवर चौकार ठोकून तुकाराम पाटीलनं नक्कीच चांगली सुरुवात जय हनुमान 40+ सारंगाव संघासाठी केलेली आहे. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे. 59 धावा बनवायचे आहेत 24 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार. इथे देखील चेंडू बॅटच्या मधोमध घेतला आहे. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर रिझनला. चुकी होणार नाहीये. झेल टिपलाय. फलंदाज बाद तुकाराम पाटील. ओ युटी आउट. डीजे नक्कीच या गाण्याचे गायक सनी संते आणि प्रशांत म्हात्रे यांनी प्रत्येक महिलाच्या अगदी मनामध्ये घर केलेलं आहे.
अतिशय चांगलं गीत आपण पाहिलं डीजेच्या माध्यमातून. धन्यवाद. फलंदाज बजरंग पाटील. नक्कीच 2 चेंडू 4 वर 1 अशी स्थिती आहे. इथे देखील चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. चेंडू अगदी डीप मिड विकेट रिझनला उचलला आहे. दुसरी धाव शरद पाटीलनं कंप्लीट केलेली आहे. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉटचा इशारा आलाय. म्हणजे 2 दिवसाची कमाई आणि 1 दिवसाचा पगार. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 5. 1 बाद 5. बजरंग पाटील नक्कीच आज चांगला झेल टिपलाय. फलंदाजीतून पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव. क्या बात आहे. सुरेख चेंडू होता. पाय चालले नव्हते. फलंदाजाला चेंडू खेळण्यासाठी फुटवर्क ची फार गरज आहे. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळताय तेव्हा तुमच्या पायांची हालचाल ही खूप महत्त्वाची आहे. गोलंदाजाच्या चेंडूच्या लेनपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पुढील चेंडू. हा चेंडू देखील सुरेख टाकलाय. सलगचे 2 चेंडू डॉट. भारत पाटील जय बजरंग कारवली संघाचे एक यशस्वी संघनायक आहेत. चालू सीझनमध्ये या संघाने गावदेवी 40+ पिंपलघर गावदेवी चषक उचललेला आहे. खातं खोललेलं आहे. 5 मध्ये 5. 1 विकेट. पहिल्या चेंडूवर चौकार. इथे देखील अगदी चेंडूला शरद पाटीलनंच अडवलाय. पायाला लागला होता. दुसरीचा प्रयत्न आहे आणि ते फलंदाज शरद पाटील गोल्डन डकवर आउट झालेत. गेल्या पावली माघारी आलेत. 1 ओव्हर 2 बाद. धावा बनलेत 6. होऊन देखील कारल्याच्या एकविरा याच्या दर्शनासाठी पदयात्रा पालखी कमिंग सून मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बघूया. गोलंदाज संदीप पाटील आणि फलंदाज गेलाय लहू पाटील. सारंगावच्या नेहमीच आम्ही प्रत्येक स्पर्धेतून आवर्जून उल्लेख करतोय की सिनियर 40+ संघटनेमध्ये असे 2 गाव आहेत. एजी स्पोर्ट निंबवली ओनली गुलवी आणि जयनमन सारंगाव ओनली पाटील सरनेम. क्या बात आहे. बजरंग पाटीलनं अगदी प्लिकचा फटका खेळलाय. पुन्हा एकदा तेज क्षेत्ररक्षक सँडी मला वाटतं हे चांगला झेल दुसरा टिपला या मॅच मधून आणि अजून एक धक्का लागलाय जयनमन 40+ सारंगाव टीमला. संदीप पाटीलनं दुसऱ्या ओव्हरची सुरुवात अगदी विकेट घेऊन केलेली आहे. सध्याची स्थिती आपण पाहिली तर जयनमन 40+ सारंगाव टीम 7 चेंडूमध्ये 3 बाद 6 वर आहे. 59 बनवायचे म्हणजे इथून अजूनही 17 मध्ये 53 धावांची गरज आहे. 17 चेंडूमध्ये 53 धावा. मानाजी पाटील आणि लहू पाटील ही नवकी जोडी खेळपट्टीवर. डावखुरे हाताचा मानाजी पाटील. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला कंट्रोल पूलचा फटका केलेला आहे. डीप फाईन लेग रिजनला नीलम नाईक चेंडूला उचलत आहेत. क्या बात आहे. चेंडू पास केलेला आहे मनोहर पाटील यांच्याकडे.
2 धावा येतील. 2 धावसंख्येनिशी संघाची टोटल 8 वर पोहोचलेली आहे. नक्कीच हाताला दुखापत असावी, चेंडू फेकण्यासाठी त्रास होत असेल आणि नीलम नाईकने चांगला निर्णय घेतला आहे की आपल्या सहकारी खेळाडू मनोहर पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिला. 8 चेंडू 8 धावा 3 गडी बाद. क्या बात आहे. अगदी चेंडूला समोर ठेवला होता. मानाजी पाटीलला कुठलीही संधी नव्हती या चेंडूवर फटका खेळण्यासाठी. डॉट बॉल. किरण पाटील आज सकाळीच आले. सामना आपल्या गावचा आहे, खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. मात्र गोलंदाजांनी कुठेतरी निराशाजनक कामगिरी केलेली आहे. 24 चेंडूमध्ये 58 धावा त्यांनी खर्च केलेत. सारंगाव संघाच्या 4 गोलंदाजांनी. आपण गोलंदाजीचा विचार केला, किशोर पाटील 18, ज्ञानेश्वर मामा 19, मानाजी पाटील 12 आणि दिलीप पाटीलनं पहिले चेंडूवर षटकार खाऊन शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा दिल्या. चांगली गोलंदाजीचा विचार केला तर दिलीप पाटीलनं सारंगाव संघासाठी चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या 9. कमी गतीने चेंडू सोडलाय. संदीप पाटीलला ठाऊक आहे लहू पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतायत आणि चांगला चेंडू. चांगल्या फलंदाजासमोर चांगला चेंडू टाकणं ही खूप मोठ्या खेळाडूची खूण आहे. 11 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. ओव्हर नंबर 2 चा शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला मानाजी पाटील. आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये जनमन सारंगाव 40+ संघाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्षेत्ररक्षक अगदी सहज झेल घेण्याची पोझिशन तर बनवली होती, मात्र झेल केले धरतीला दान. इथे मानाजीला जीवनदान मिळतोय. 2 धावा आल्यात. झेल सोडल्यानंतर धावसंख्या पोहोचली ती 12 वर. 12 चेंडू 12 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. बारा 47. पहिल्या 12 मध्ये 12 आणि आता उर्वरित 12 मध्ये 47. आव्हान कठीण होत चाललेले आहे. मात्र जोपर्यंत लहू पाटील आणि मानाजी पाटील खेळपट्टीवर आहे, सारंगाव संघाला अशा अपेक्षा आहेत. घरचे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आहेत, मैदानाच्या बाहेरून सामना पाहत आहेत. गोलंदाज कुंदन पाटील, जर्सी नंबर 10. क्रिकेटचे देव सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावाची जर्सी. आज नक्कीच कुंदन पाटील यांची सोय करावी लागेल, कारण की सारंगावचे ते जावई आहेत. क्या बात आहे. चांगला चेंडू. अतिशय चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर कुंदन पाटीलने केलेली आहे. आणि यष्टीरक्षक जर तुम्हाला नेहमी जर यष्ट्यांना अगदी चिपकून यष्टीरक्षण करतायत, तेव्हा गोलंदाजी ताकद ही नेहमी वाढत असते. चांगला चेंडू. इथे अजून एक यॉर्कर लाईनचा चेंडू पाहिला. चेंडू अगदी लॉंग ऑन रिझनला संदीप पाटीलनं उचललाय. फक्त एक सिंगल धाव. सिंगल डबलनं कारिवली संघाला काही फरक पडणार नाहीये, कारण की 12 चेंडूमध्ये 47 बनवायचे आहेत. इथून फटकेबाजीला सुरुवात करावी लागेल. घरच्या खेळपट्टीवर खेळताना पहिल्या 4 ओव्हरमध्ये जरूर 3 गोलंदाजांना निराशाजनक कामगिरी केलेली आहे. दबाव असेल, चर्चा होईल किरण भाऊ सामना संपल्यानंतर सारंगावच्या खेळाडूंबरोबर. फुलटॉस होता. चेंडूला हवा तसा खेळता आला नाहीये. अगदी सरळ बॅटनं चेंडूला मिडॉन आणि मिडॉपच्या मध्ये खेळलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. 15 चेंडू टाकून झालेत आणि 14 धावा बनलेत. अजूनही त्यांना धावा बनवायचे 45. 9 चेंडूमध्ये 45. आव्हान कठीण आहे. बघूया कुंदन पाटील. इथून सर्वच्या सर्व षटकार ठोकावे लागतील. क्या बात आहे, क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. जणू काही कारिवली टीम घरची खेळपट्टी समजून गोलंदाजी करते आणि घरच्या खेळपट्टीवर जी गोलंदाजी केली सारंगाव टीमनी ती कुठेतरी खराब आहे. क्या बात है. फिर से एक बार लहू साठिया डॉट चेंडू. वा, कमालीची गोलंदाजी केली आज. सासूवाडीचं गाव आहे, जावायला देखील चांगली कामगिरी करावीच लागेल. 5 चेंडू फेकलेत, फक्त 2 धावा दिलेत. 3 चेंडू डॉट टाकलेत, म्हणजे या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. ओव्हर द विकेट. हनुमान मंदिराच्या
टोकाकडून कुंदन पाटीलचा चेंडू. येथे बघूया संदीप पाटील चेंडूवर झेपावलेत. काय चांगली फिल्डिंग आहे. वाह, कुंदन पाटीलने तिसरा ओव्हर कंप्लीट केलाय. फक्त 2 धावा दिलेत आणि इथून आता सामना पूर्णपणे थांबलेला आहे चेअरमन सारंगाव 40+ संघासाठी. कारण की 3 ओव्हरमध्ये आल्यात 14 आणि आता 1 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत अजूनही 45. म्हणजे 6 मध्ये 6 षटकार जरी आले तरी पराभव मात्र टाळू शकणार नाहीये. गोलंदाज साईला संधी दिलेली आहे. साई आहेत का? सूरज नाही. क्या बात आहे. या पिंपळगडच्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी आपण सूरज नाईकची पाहिली. सूरज नाईक एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. मी प्रथमच पिंपळगडच्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाला पाहिलं होतं. पहिली स्पर्धा कारोली संघाची पिंपळगड येथे कव्हर केली होती. फक्त 1 दिवस नंदोजी पाटील यांच्या टीमकडून संधी मिळाली होती. बघूया, सूरज नाईक चांगला गोलंदाज आहे. 40+ क्रिकेटला सुरुवात एक खेळाडूंनी कारोली संघाकडून केलेली आहे. रेग्युलर क्रिकेट कधी खेळले नाहीत अशी चर्चा आम्ही देखील केली होती पिंपळगड इथे. बघूया, हा चेंडू चालला अगदी लॉंग स्टॉप फाईन लेग आणि थर्डमॅन रिझनमधून 4 धावांसाठी चौकार. मानाजी पाटीलच्या बॅटमध्ये चौकार आलाय. सारंगाव संघाचा पराभवाचा अंतर कमी होईल. पाच चेंडू 41 धावा. आता धावा न बोललेलेच बरे आहेत. फक्त 5 चेंडू आता कारोली संघाच्या गोलंदाज सूरज नाईकला टाकायचे आहेत. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षक बोलतोय बरोबर आहे. म्हणजे लाईनात लेन चांगली आहे. ही यष्टीरक्षकाची खूण आहे. चांगला यष्टीरक्षक आणि गोलंदाज जेव्हा त्यांची चर्चा होते ती संघासाठी नेहमीच. इथे देखील पावलांचा चांगला वापर केला मानाजी पाटीलनं आणि चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा हा पहिला धमाका. गोवे टीम निर्णय कळवा आपण. कारण की आता फक्त या इनिंगचे 3 चेंडू बाकी आहेत. निर्णय कळवा. धावसंख्या झाली ती 25. हा चेंडू उडवलाय. बघूया, कुंदन पाटील जज करतायत आणि हा चेंडू देखील चाललाय हाताला चटका देऊन सीमापार षटकार. म्हणजे आता मानाजीची बाजू सेफ केलेली आहे. धावा किती दिल्यात त्या देखील पाहाव्या लागतील. 12 दिल्यात आणि 12पेक्षा जास्त बनवल्यात. म्हणजे मानाजी आता खुश असेल. नक्कीच किरण भाऊ बोलतात अजून 2 ओव्हर टाका कारोली टीमला. हा फटका ऑफ साईडला खेळलाय. चांगला फटका आहे. गुरु पाटील चेंडूच्या समोर. फक्त एक सिंगल धाव आता घेतली आणि लवूला या इनिंगचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संधी दिलेली आहे. धावा बनलेत 31. नक्कीच 32 धावा. दिलीप पाटील थोडासा नक्कीच नाराज असेल. त्यानंतर ज्ञानेश्वर मामा, किशोर पाटील 3 गोलंदाजांनी खूप धावा खर्च केल्या होत्या. लहू पाटीलच्या बॅटमधून हा शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. क्या बात आहे. सामना जिंकलाय कारिवली टीमनं. अभिनंदन. जय भजन कारिवली. ऑल टीम. भारत पाटील.